ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वरगिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज सांगायचं म्हणजे आपल्याकडे दोन वर्षापूर्वी, म्हणजे 2-1.5 वर्ष झालं असेल कदाचित, एका व्यक्तीला म्हणजे एका व्यक्तीचं म्हणा, त्यांचं नाव आहे शरद मसने. शरद मसने यांनी आपल्याकडे संपर्क केला होता की त्यांचं लग्न वगैरे झालेलं होतं, पण त्यांचं एक प्रेम प्रकरण होतं आणि ते प्रेम प्रकरण होतं एका विधवा स्त्री बरोबर. तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये खूप घरामध्ये म्हणजे वातावरण खूप खराब झालं होतं. त्यांचं कामावर लक्ष नव्हतं, बऱ्याचशा गोष्टी होत्या त्यांच्याकडे, म्हणजे आनंद नावाचं कुठलं काही राहिलं नव्हतं. आणि त्याने मला 1-1.5-2 वर्षापूर्वी संपर्क केला आणि ही समस्या सांगितली आणि त्या समस्येवर मी एक त्यांना उपाय सांगितला, तोडगा सांगितला काय करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण ती समस्या अशी भयानक होती की त्यांना घरामध्ये सुखच नव्हतं, त्यांचं कामावर लक्ष नव्हतं. नवरा बायकोमध्ये खूप भांडणं चालायची. आता ही भांडणं चालण्याचं म्हणजे, आता एखाद्या व्यक्ती जर विधवा व्यक्ती असेल, त्याच्या प्रेमात जर पडलं तर हे प्रॉब्लेम होतात, सतत अपयश येतं. त्याचे कारण काय ते बी पाहूया. पण यातून ते बाहेर पडलेत, मी कारणाबद्दल सांगणार आहे तुम्हाला, पण यातून ते बाहेर पडलेत म्हणून त्यांनी मला एक मेसेज केलाय. उद्या सोमवार आहे आणि सोमवारी त्यांची मनोकामना पूजा करायची आहे. त्यांची मनोकामना पूजा करायची, कारण त्यांना जो मी उपाय सांगितला होता, जो तोडगा सांगितला होता, तो तोडगा त्यांनी केला, तो सफल झाला आणि त्यांचं जीवन एक आनंदमय सुखकर झालं. त्याच्यासाठी उद्याच्याला त्यांचे मनोकामना पूजा आहे. परंतु तुम्हालाही या गोष्टी सांगायला पाहिजेत, कारण खूप मंडळी अशा आहेत की अशा विधवे असणाऱ्या विधवा महिला असतात, त्यांच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकतात आणि फार नुकसान होतं त्यांचं. याच्यासाठी एक त्यांना जागृत करण्यासाठी मला आज बोलायचंय. आता त्यांची जी समस्या होता ती दूर झालेली आहे, ते एकदम आनंदात आहे. त्यांनी लिहिलंय व्यवस्थित की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी ऐकलं आणि त्या विधवेच्या प्रेमातून मी बाहेर पडलो. माझा सुखी संसार व्यवस्थित सुरू झाला. आता घरात आमच्या नवरा बायकोमध्ये कसलेही भांडण नाही, सर्व मी कसं व्यवस्थित, घरामध्ये आनंद आहे, कुठला ताण तणाव नाही, कामावर सर्व व्यवस्थित लक्ष आहे आणि मला एक चांगला आनंद भेटतो आहे. आणि केवळ तुमच्यामुळे झालं. महाराज म्हटले की तुम्ही मला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केलं आणि तुम्ही मला या समस्यातून बाहेर काढलं. तुम्ही जी काय मनोकामना पूजा करायला मला सांगितली होती ती मी केली आणि तिला यश आलं, म्हणून तुम्ही माझी सोमवारी मनोकामना पूजा करावी एवढी तुम्हाला विनंती, आणि तुमचा आशीर्वाद असा नियमितपणे आमच्या कुटुंबावर असावा अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही आशीर्वाद द्यावा. तर मी तुम्हाला आशीर्वाद तर दिलेलाच आहे आणि सदैव आशीर्वाद राहील, कारण तुम्ही एक चांगल्या समस्येमध्ये अडकला होता, तुम्ही त्यातून बाहेर पडलात, ही आनंदाची गोष्ट आहे. तर मंडळी, तुम्हाला सांगायचं म्हणजे की आपण काय होतं, एखाद्या विधवा महिला, आता आपण एक सहानुभूती दाखवतो. बरेच जणांचं काय असतं की बाबा
अडचण आहे म्हणून आपण सहानुभूतीने आपण त्यांच्या जाळ्यात, म्हणजे आज प्रेमाचं वगैरे काही नसता तसा काही प्रकार अगोदर, पण ते सहजरित्या आपण त्यांना एक सहानुभूती यावं, ते निराश असतात याकरता आपण बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यांनी यातून बाहेर पडावं यासाठी. पण याचा प्रॉब्लेम काय होतो की आपण करायला जातो एक आणि नकळतपणे प्रेमात पडतो. आणि होतं काय, ही जी महिला असते तिचा पती, आता काय होतं बऱ्याच वेळेस तरुण जी विधवा असतात, तरुण एक तारुण्यामध्ये 30-40च्या आत बाहेरच्या जी महिला असतात आणि त्यांचं समजा पतीचं निधन झालं, तर होतं काय नेमकं, ह्या महिलाचं हवं तसं काही प्रेम वगैरे काही नसतं, म्हणजे इतरावर त्यांचा काही हेतू नसतो, परंतु त्यांना कुठंतरी एक निराशातून बाहेर काढावं अगर म्हणून ते काय करतात, एखाद्या पुरुषाशी अथवा पुरुषाशी एक जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात, एक मैत्री करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना कुठंतरी एक आधाराचं एक हवं असतं, आधार हवा असतो, यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यामध्ये नकळतपणे कोणी ना कोणी वैवाहिक असणारा पुरुष बी अडकू शकतो अथवा बिना लग्नाचाही अडकू शकतो. पण त्यांचं मनावर तसं प्रेम वगैरेचा हा प्रकार नसतो त्याच्यात. सगळ्यांचा तर असावा असं नाही, पण बऱ्याच जणांचा नसतो. पण त्यांचा जो पती असतो मृत पावला, तो सुद्धा तरुणच असतो ना. या वयामध्ये ज्यावेळेस म्हणजे विधवा होतात त्याअर्थी त्यांचा पती पण एक कमी वयाचाच असतो, म्हणजे 50च्या आज बाहेर मागं पुढे काय असू शकतो. मग ही काय होतं खूप वेळा की कुणी त्यांच्या पतीनं कधी आत्महत्या केली असते, कुणाचा अपघात झालेला असतो, वेगवेगळ्या प्रकारामध्ये कुणी आजारपणामध्ये जातं, काही ना काही प्रॉब्लेममुळे त्यांच्या पतीचं निधन होतं. पण हे निधन झाल्यानंतर त्या पतीचे स्वप्न हे अधुरे राहिलेले असतात. ज्या वेळेस कमी वयामध्ये मृत्यू होतो ना, त्यावेळेस त्या व्यक्तीचे स्वप्न हे अधुरे राहिलेले असतात. त्याच्यामुळं त्यांच्या आत्म्याला मोक्ष भेटत नाही आणि त्यांचा जो अतृप्त आत्मा हा तिथेच राहतो, म्हणजे त्यांच्या मुलाबाळामध्ये, त्या महिलेच्या सभोवताली, त्यांच्या घरामध्ये सतत वावरत असतो अतृप्त आत्मा. आणि ह्या अतृप्त आत्मा ज्यावेळेस आपण एखाद्या समजा महिलेशी प्रेम संबंध असतात, अगर तिची जवळीक असते, अशा वेळी ह्या आत्म्याला कळतं, तो दिसत नसला तरी तो आत्मा आहे, तो काय करतो, कुणी आपल्या समजा बायकोशी संबंध ठेवतो त्यावेळेस त्या बायकोलाही त्रास करतो, हे कळत नाही कुणाला. आणि जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला बी त्रास करतो. त्रास म्हणजे वेगवेगळा त्रास करतो, ते तसा असा त्रास सांगता येत नाही, असं काही आजारच म्हणून असं नाहीये. त्या व्यक्ती जी प्रेमात गुंतलेली आहे त्या व्यक्तीचे कुठले कामं होत नाहीत, पाहिजे तशी कामं होत नाही. ती व्यक्ती सदैव म्हणजे तणावामध्ये राहते. आणि जी त्याची बायको असते तिला बी त्याचा त्रास होतो, कारण हा जो अतृप्त आत्मा आहे तो आत्मा दोघांनाही ताण देतो, त्रास देतो. कळत नाही नेमकं कशानं त्रास होतोय आपल्याला, पण तिला बी तणावामध्ये ठेवतो, सतत टेन्शनमध्ये ठेवतो, कारण ती एक चूक करते आणि हाही त्याला सपोर्ट करतोय, म्हणून दोघांनाही हा आत्मा दोघांनाही त्रास करतो. त्या बायकोलाही सुख लाभू देत नाही आणि ह्या व्यक्तीलाही सुख लाभू देत नाही. ज्यावेळेस असा अतृप्त आत्मा ताण द्यायला चालू करतो ना, तर तेवढंच नुसतं त्रास असा नाही करत, तर तुमची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती खराब करून टाकतो, घरामधलं तुमच्या वातावरण खराब करून टाकतो, तुम्हा नवरा बायकोमध्ये व्यवस्थित राहत नाही,
घरी आलं तर मसनवाटा असल्यासारखं वाटतो, आपण कुठल्या तरी ह्याच्यामध्ये आहोत. म्हणजे घराला घर पण राहत नाही त्या व्यक्तीच्या. आणि जरी ह्या महिलेला एक त्याला जाणीव नसते, त्या पतीची गेलेल्याचं काही त्याला जाणीव नसते, काही नसतं त्याच्या एवढी, त्याची किंमत बी नसते, त्याची आठवण बी नसते, त्यावेळेस हा आत्मा कुठल्या ना कुठल्या प्रॉब्लेममध्ये तिला ठेवतो, तिला असं चळू का पळू करून सोडतो. कारण त्याच्या मनाविरुद्ध ह्या गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे दोघांनाही तणावामध्ये ठेवतो. आणि हीच गोष्ट या व्यक्तीच्या बाबतीत झाली होती, यांच्या बाबतीत. म्हणून मी त्यांना ज्यावेळेस मला ही समस्या सांगितली की मला असं त्यांनी सांगितलं, खरं ते सांगितलं किंवा मी माझं विवाहित आहे मी, परंतु एका महिलेवर माझं प्रेम आहे, असं आहे तसं मी वगैरे, तर मला खूप त्रास व्हायला म्हणले. त्या महिलेचं सतत मला आठवण बी यायची, असं व्हायचं, पण माझं कामावर लक्ष नाही, घरात लक्ष नाही. आणि एवढं सतत जरी प्रेम भेटत असलं तरी मी समाधानी नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. तर माझ्या कुटुंबामध्येही कलह निर्माण झालेला आहे. घरात लेकरावळांचं कालवा म्हणजे भांडणं तंटे, बायको बरोबर पटत नाही वगैरे अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. तर मग मी त्यावर त्यांना उपाय सांगितला. सर्वप्रथम मी म्हटलं, प्रेम काही नसतं म्हटलं. ह्या सोप्या भाषेमध्ये सांगितलं, ही प्रेम काय नसतं, ही काय असल्या भानगडीत पडू नका. तुमची बायको आहे तर तुम्ही बायको आहे तर बायकोशिवायच प्रेम करणं ह्याच्या कशाला करता कुठाने. तुमचं लग्न असतं काही नसतं तर समजा ठीक होतं, वेगळं होतं, पण तुम्हाला बायका पोरं असताना तुम्ही ह्या भानगडीत पडलात कशाला. आणि हा विधवेचं का असतं कसं असतं म्हणलं, हे काही खरं नसतं म्हणलं. आणि त्याचा पती वारला जरी असला तरी त्याचा आत्मा वारलेला नसतो, तो आत्मा काही नष्ट होत नसतो. आत्मा हा सदैव सभोवताली असतो. तुम्ही आत्म्याच्या परवानगीशिवाय त्या महिलेशी संबंध ठेवता, म्हणून तुम्हाला त्याचा त्रास आहे. जर तुम्हाला या त्रासातून बाहेर पडायचं असेल तर तुम्ही या महिलेशी संबंध असणारे बंद करा. त्यांना ती सांगितलं. पण ती सुरुवातीला त्यांनी सांगितलं की मला ती आता शक्य होत नाही, आता काय करू. म्हणून मी त्यांना एक पूजा सांगितली होती, मनोकामना पूजा, जी ओंकारेश्वरचे शिवलिंग करून, आपण वाळूचं शिवलिंग करून जी सोमवारी केली जाते पूजा, ती पूजा त्यांना करायला सांगितली होती. आता त्या पूजेनं होतं काय की मी त्यांना एक प्रार्थना सांगितली होती की बाबा अशी प्रार्थना करायची पूजा करून की मला या समस्येतून बाहेर काढ. ओंकारेश्वरच्या चरणी प्रार्थना करा म्हटलं. शिवलिंग मानून पूजा केल्यानंतर एक प्रार्थना करत जा म्हटलं की तुम्ही की ही जी आहे महिला, या महिलेच्या जाळेतून बाहेर पडण्यासाठी मला बुद्धी दे, एक बळ दे, एक शक्ती दे, आणि यातून बाहेर काढ, मला हे नकोय, अशी प्रार्थना करत जा म्हटलं. नियमितपणे करत जा. ओंकारेश्वरचा जप करत जा. ओम नमो ओंकारेश्वर देवताये असा जप सांगितला त्यांना. जप नियमितपणे करायला, जेव्हा तुम्हाला पूजेच्या टायमाला बी करत जा. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं ताण यायला, त्या महिलेची आठवण येईल, तर तुम्ही हा जप करत जा म्हटलं. आणि ह्या जप केल्यानंतर तुम्हाला हळूहळू, एकदम जरी नाही तुमचं मन हे झालं तरी हळूहळू तिच्यापासून तुम्ही दूर जाताल आणि तुमचं लक्ष तुमच्या कुटुंबावर राहील. तुम्हाला जे मुलं बाळ आहेत त्या मुलाबाळावर राहील लक्ष, आणि तुम्ही यातून चांगल्या प्रकारे बाहेर पडून तुम्ही तुमचं सुखी जीवन जगू शकाल, ही त्यांना मी ग्वाही दिली होती. आणि एक विश्वास दिला होता, आणि तो विश्वास तो आता सफल झालाय. आणि त्यांनी असं लिहिलेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला सुद्धा सांगायचं तात्पर्य म्हणजे, अशा जरी तुमच्या ह्याच्यात कुणी असाल, तुम्ही कुटुंबात ते असाल, तुम्ही फॅमिलीवाले असाल,
बायका पोरावरे असतील तर असं जरी तुमच्या जीवनामध्ये कुणी तुम्हाला सहानुभूती वाटली आणि असं काही जर करायच्या प्रकरणात पडला तुम्ही, तर तुम्ही तुमचा सर्वस्व नाश करत आहात. तर तुम्हाला एकच हात जोडून विनंती आहे की जो हा प्रकार आहे प्रेमाचा, हा प्रेमाचा प्रकार काही खरा नाही. तुमचं जीवन उद्ध्वस्त होतं. तर तुम्ही कुटुंबावाले असाल तर अवश्य माझ्या बोलण्यावर लक्ष ठेवा आणि यातून तुम्ही बाहेर पडावं. आणि आपलं कुटुंब, आपले लेकरं बाळं याचा विचार करा. कारण हे प्रेम काही खरं नसतं. आणि या विधवा महिलेवर कधीही विश्वास ठेवायचा नाही, कारण त्या कधीही आपल्या कामापुरता वापर करू शकतात. आणि त्यांच्या गरजेनुसार ते बदलत राहतात. तुमच्यापेक्षा सुंदर कुणी अगर जास्त पैशावाला कुठलं काहीतरी त्यांना वेगळा भेटला की ते लगेच तुम्हाला असं सोडून देऊ शकतात. पण शक्यतो तुम्ही अशा भानगडीत पडूच नका. सगळ्यात ती कसं काही असो, खरं असो खोटं असो, कारण तुम्हाला या महिलेपासून सुखाऐवजी दुःखच भोगावं लागतं. कारण त्यांचा जो पतीचा जो अतृप्त आत्मा असतो ते तुम्हाला कधीही सुख लाभू देत नाही, एवढं लक्षात घ्यायचं. कारण त्यांच्या पतीच्या मनाविरुद्ध तुम्ही हे काम करत आहात, एवढं लक्षात घ्यायचं आणि यातून बाहेर पडायचं, एवढं तुम्हाला मी सांगू इच्छितो. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी रहा.